आदरे पुसत्या सांगत्याशी होती पुण्याची राशी पाप ओखदाशी मिळेना. महाराज सांगताय की या भगवान नामाचा भगवंताच्या कथेचा काय महिमा आहे आणि तो महिमा प्रतिपादन करत असताना नाथ महाराज म्हणताय की पुसत्या सांगत्याशी पुण्याची राशी होती. म्हणजे ज्यानं प्रश्न विचारला एखाद्या कथेविषयी आमकी आमकी कथा सांगा आणि सांगणाऱ्यानं सांगितली आहे का नाही वक्त्यानं आणि ऐकणाऱ्यानं काय केली ऐकली आहे का नाही. तर काय होतं पुण्याची राशी होती. किती पुण्य होतं तर राशी होती. म्हणजे रास रास हा धान्यालाच रास म्हणतात. पण कोणत्या धान्याला रास म्हणतात? कोणत्या धान्याला रास म्हणत नाही ज्या धान्याला माप लागलं नाही. माप लागल्यावर तर मग खंडी दोन खंडी पोते चार पोते कुंटल दोन माप लागलं. रास की ज्या धान्यातून धान्याला अद्याप माप लागलेलं नाही असं अमाप पुण्य होतं. पण त्यात एक शब्द वापरला पाप ओखदाशी मिळेना. आणि वक्त्याच्या ठिकाणी आणि श्रोत्याच्या ठिकाणी औषधाला सुद्धा काय मिळत नाही पाप. पण मग महाराज हरिकथेचा महिमा असा आहे पुण्याच्या राशी होता औषधाला पाप मिळत नाही. पण तिथे एक शब्द घातलाय आदरे. ऐकणाऱ्यानंही आदरानं ऐकावं आणि सांगणाऱ्यानंही काय करावं आदरानं सांगावं. जर आदरे सांगितलं ना आदरे ऐकलं तर पुण्याच्या राशी होती आणि पाप ओखदाशी मिळेना. औषधाला सुद्धा पाप मिळत नाही. ज्याचे नामस्मरण करी सकळ पातके का ते हरी हरी तो स्वयं प्रकटाला अंतरी पातका उरी उरी कैची. ज्याचे नामस्मरण करी ज्याच्या नामानं सकळ पातके हरी 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 हरी. सकळ पातके हरी हरी. एक हरिदेवाचं नाव आणि दुसरा हरी शब्द हरण करणे. ज्याचं नाम पापाचं काय करतं हरण करतं पाप नाहीश करतं. तो साक्षात भगवंत जर अंतःकरणात प्रगटला तर मग पाप कुठून राहणार आहे. आणि कथेनं काय होतो तो साक्षात अंतःकरणात प्रगटतो. अशा कसा प्रगटतो त्याची मी काय सांगितलं त्याची कथा सांगत असताना मला ती जी कथा चालली तिथले सगळे ते असा आज काय व्हायला लागले ते दृश्य उभे राहायला लागले की आपोआप तो एक दिवस हृदयात काय व्हायला लागतो प्रगटायला लागतो. साधारण रूप भक्तीच्या युक्ती पूर्ण सप्रेम उपजय भक्ती जे भक्तीची निजस्थिती ऐका चक्रवर्ती संज्ञाना. साधारण रूप भक्तीच्या युक्ती पूर्ण सप्रेम उपजय भक्ती. भक्तीचे दोन प्रकार साधारण रूप भक्ती आणि प्रेम म्हणजे शुद्ध रूप भक्ती आहे का नाही. साधन रूप जोपर्यंत भगवंताचं प्रेम हृदयात प्रगट होत नाही तोपर्यंत ती भक्तीच राहते. पण कोणती भक्ती राहते साधन रूप भक्ती राहते. आणि तोपर्यंत ती भक्ती अट्टहासानं करावं लागते सहज होत नाही. मनात दुसरे विचार येतील नामस्मरण करताना मन अनेक प्रकारच्या कल्पना अनेक प्रकारचे विकल्प करेल. पण मग सारखं त्याला त्या आवर्तन नामाचं काय करावं लागतं मन लागो न लागो मनाचा तिथं काय राहत नाही मग संबंध. आणि एक दिवस असं येतं की त्या नाम भक्तीवर प्रेम होतं आणि प्रेम झाल्यानंतर मग भक्ती करायची गरज नाही. मग काय होत राहते भक्ती आपोआप होत राहते. सप्रेम उपजे भक्ती. पूर्ण प्रेमानं ती भक्ती अंतःकरणात निर्माण होते. आणि ती भक्ती अंतःकरणात निर्माण झाल्यानंतर त्याची काय स्थिती राहते राजा ती स्थिती तुला आता सांगतो. सद्भावे निज भजन करी हृदय प्रगटता श्री हरी तो देहीची चिन्हे बाहेरीने क्षणा माझारी पालटते. महाराज भावानं श्रद्धेनं जर त्यानं भगवंताचं भजन केलं तर भगवंत तो हृदयात प्रगट होतो. आणि हृदयात तो प्रगट झाल्यावर त्याच्या बाहेरचे लक्षणं कशा क्षणात पालटतात. देहाच्या बाहेरचे म्हणजे देहावर वरचे लक्षण सुद्धा त्याचे कसे पालटतात. परस्परीने संवादो करता दाहला स्वरूपा उगदो नेत्री जळ अंगे श्वेतून प्राण स्पंदो पांगुळे. परस्परीने संवादो आणि मग त्याचे बाह्य लक्षण कसे होतात. आत प्रेम प्रगट झाल्यानंतर भगवंताचा जर तो संवाद करायला लागला तर काय होतं संवादातच त्या स्वरूपाचा बोध होऊन जातो. बोध होऊन जातो त्याला संवादातच बोध होतो. अंतःकरणात बोध झाला अंतःकरणात तो ठसावला कशावरून तर नेत्री जळ अंगी श्वेतू त्याच्या डोळ्यातून काय व्हायला लागतात अश्रूच्या धारा अंगाला घाम यायला लागतो. अष्टसात्विक भावाचे लक्षण येते आहे का नाही. प्राण स्पंदो पांगुळे श्वास घ्यायचा त्याचा अडखळत श्वास चालतो
दम लागलेल्या माणसासारखा, छाती कंठ दाटून आल्यामुळं, आहे का नाही, चित्त चैतन्य होता भेटी, हर्षे बाष्प दाटे कंठी, पुलकांतित रोमांची उठून उन्मळीत दृष्टी पुंजाळे, चित्त चैतन्य होता भेटी, चित्त आणि चैतन्याची भेट झाली रे झाली की आनंदाने कंठ काय होतो, दाटून जातो. हे सगळं असते सात्विक भाव येतं. काय कंठी प्रेम दाटे नैनी, निरलोटे हृदय प्रगटे रामरूप, हृदय रामरूप प्रगटे. प्रगटे तर काय होय, कंठी प्रेम दाटे नैनी, निरलोटे कंठ दाटून येतो, आहे का नाही. डोळ्यातून अश्रूंच्या धारा यायला लागतात. पुन्हा पुलकांकित रोमांच उठी, सगळ्या अंगावरचे रोम विराहतात. उन्मलिन दृष्टी पुंजाळे, उन्मलिन दृष्टी, त्याची नजर कशी होती मग, उन्मलिन म्हणजे उन्मिलित. उन्मिलित शब्दाचा अर्थ मराठीत तक पाहणे असाही होतो, आणि उन्मिलित शब्दाचा अर्थ अर्धन्मिलित, अशी कसं राहत नाही, असं शांत अर्धन्मिलित त्याची काय होऊन जाते, समग्र ही परब्रह्म फळे. अर्धोन्मिलित त्याची काय होऊन जाते मग, दृष्टी होऊन जाते. करिता अच्युत चिंतन सप्रेम गहिवरे मन, अट्टहास्य करी रुदन अनिवार्य स्पंदन ऊर्ध्व श्वासे. करिता अच्युत चिंतन, आणि त्या भगवंताचं चिंतन करायला लागला की त्याचं मन गहिवरत, अट्टहास्य करी रुदन, आणि मग असा तो स्फुंदू काय व्हायला लागतो, रडायला, सारखा रडायला लागतो, सारखा रडायला लागतो. अनिवार्य स्पंदन, अनिवार्य, त्या स्पंदनाला काय नाही, मर्यादाच नाही. असा ऊर्ध्व श्वासे, वर श्वास टाकून तो रडायला लागतो. वर श्वास टाकून म्हणजे आपण त्याला फुंदू फुंदू म्हणतो, आहे का नाही, लेकरं रडतात तसे. मग तो रडत राहतो, मग रडतो, त्याला दुःख होतं का, ते किती दुःख होत असेल. नाथमाला म्हणतात, त्या रुदना सवेचे हर्ष प्रकटे, त्या हर्षाचे नेटे बाटे, हसो लागे कडकडाटे, सुखोत भरते गदगदवनी. रडत रडत राहतो आणि एकदम आनंद होतो, आणि मोठ्या मोठ्या लगेच काय करायला लागतो, हसायला लागतो, आहे का नाही, हसायला लागतो. मोठ्यानं सुखानं गदगदून तो मोठमोठ्यानं हसायला लागतो. मी पणाचे अनुरोधी गेलो होतो मोहमध्ये, चुकलो तो सुटलो गुरु कृपाव बोधे, त्याला मी परमानंद डुललो तू, आणि मग नाचायला लागतो, आनंद होतो त्याला. कशाचा आनंद होतो, मी पणाचे अनुरोधे गिळलो होतो मोहमध्ये. आतापर्यंत मी पणानं अनुरोध म्हणजे भगवंताच्या आपल्या भेटीत काय झालं होतं, मी पणानं जे बंधन टाकलं होतं, आणि महाराज मला या मोहरूपी मदानं काय करून टाकलं होतं, आतापर्यंत गिळून टाकलं होतं. होतो पडिलो भुवनी, बहु होतो चिंतवनी, असं प्रमाणे होतो पडिलो भुवनी, बहु होतो चिंतवनी. होतो पडिलो, आतापर्यंत या चाळ्यातच पडलेलो होतो आतापर्यंत. पण आता काय झालं महाराज, सुटलो गुरु कृपा व बोधे, गुरुच्या कृपेनं काय झालं, तुका म्हणे संती सावचित्त केले अंती, नाही तरी होती टाळी बैसोनी राहिली. याचा परिणाम येतो, म्हणजे ते रडणंही त्याच्या प्रेमात होतं, आणि ते पुन्हा हसणंही कशात होतं, त्याच्याच प्रेमात होतं. आणि ती स्थिती आहे का नाही, आणि ते आपल्यासारख्याला कळणारही नाही. आपल्याला वाटलं महाराजाला येडं लागलं का काय, हसायला रडायला. रातचा महाराज कसा येड्यासारखाच होता, ती येड्यासारखाच होता. आणि खरं भक्ताला आतापर्यंत जे भक्त झाले त्या लोकांनी त्या भक्ताला काय म्हणलेलं आहे, वेडा तुका वेडा अविचार करी बडबड फार, आहे का नाही, अशा प्रकारचं आहे. म्हणून तुका संत वर्णन केलं तुका आतापर्यंत गुरुवाक्यानं सुटलो त्याने परमानंद डुलं, आणि तो त्याला आनंद होतो, आणि त्या आनंदाने तो नाचायला लागतो. मी माझे भाऊ भाने, मज मी चुकलो मी पणे, मज मी भेटलो सद्गुरु वचन आनंदे त्याने उल्लासे, मज माझे भाऊ भाने, मज मी चुकलो मी पणे. मलाच माझ्या या महाराज संसाराच्या चिंतनानं मी माझ्यात गुंतलो होतो. आता मीच माझा संसाराचं चिंतन काय झालं, माझं सुटून गेलं, आणि संसाराचं चिंतन सुटून गेल्यामुळं मज मी चुकलो मी पणी मज चुकलो. मीपणाला काय झालो, आता मी चुकलो, मीपणा राहिला नाही.
आहे का नाही. आणि मजमे भेटलो सद्गुरु वचने आनंदी तेने उल्हासे. आणि मी माझ्या सद्गुरूला भेटलो त्या आनंदानं तो नाचायला लागतो. कैसे सद्गुरु वचन अलौकिक म्याची माझे भोगीजे निज सुख येणे आश्चर्य देखन स्वानंद सुख उल्हासे. काय त्या गुरुचं महाराज वचन आहे, काय त्या गुरुनं सांगितलेलं मला ते ब्रह्मज्ञान आहे की म्याची माझे भोगीचे निज सुख, मीच माझा काय भोगायला लागलो. एक वेळेला कानाला काय झाली की पडली, अविद्या निद्रा गेली पळून तत्क्षणी जागी. त्या क्षणाला मी काय झालो, जागे झालो. अर्जुनाचं असायचे मला. अर्जुन म्हणतो काय करू देवा, मी याच्यात पडलो होतो, लाक्षागृहात होतो जो हर वहारे अविद्या नवी याच्यात पडलो होतो देवा. तो आमच्या करता काय झालं, जसा तू नरसिंह म्हणून प्रल्हादा करता आला तसाच आमच्या करता काय होऊन आला. आता नरसिंह डबल तुला नरसिंह व्हावं लागलं. अर्जुनपणे तुझ्यामुळे आता मुक्त झालो, अशा प्रकारचा आहे. आणि मग ते नाचायला लागतो. तो गुरुवाक्य दौडिले साचे म्हणून नाचे निर्लज. आणि गुरुच्या वाक्यानं काय केलं महाराज, ते मला आनंद करून दिला, मीच माझं सुख भोगायला लागलो, हे आश्चर्य झालं. आणि या आनंदाने तो नाचतो. संसार बागुलाचे भय लागले नेनोकायचे, ते गुरुवाक्य दौडिले साचे म्हणून नाचे निर्लजे. का नाचायला लागतो तो, अरे काय महाराज संसार बागुलाचे भय लागले होते नेनोकायचे. या संसार रूपी बागुलबाचं फुकटच काय लागलं होतं. भाई बागुलबा कशाला म्हणतात, जो झाडावर बसलेला असतो, काळे कपडे घातलेला असतो, बाळाला भीती घालवण्याकरता आईनं उभं केलेलं एक रूप म्हणजे काय, बागुलबा. आईनं उभं केलेलं असतं, आईला मस्त माहित असतं नाही, पण लेकराला काय वाटतं बाबुलाची मरणे काय महाराज निघून गेलं ते कशानं. गुरुवाक्य दौडिले साचे. गुरुची महाराज ज्यानं भीती घातली त्याला माहिती असतं. आणि मग त्या कदा महात्मा तिचा आई पुन्हा म्हणते काय, गेला हे मारला दगड, गेला पळून, गेला होता नव्हता आणि पळूनही गेला नाही, पण लेकराला होता हे खरं वाटलं आणि पळून गेला हे खरं वाटलं. म्हणून नाचे, म्हणून तो नाचतो. जेवे माऊली देखून डोळा बालक नाचे नाना काळा, तरी गुरुवाक्याचा सोहळा देखून सोहळा निज भक्त नाचे. आई पाहिली की लेकरू जसं नाचत, तसं गुरुच्या वाक्यानं आपल्या जीवनात झालेला सोहळा पाहून तो भक्त काय करतो, तो महात्मा नाचायला लागतो. तिने निज नित्य विनोदे भावलेने निज बोधे नाना परीची भगवतपदे सुखानुवादे सोये गाये. नाचता नाचता काय करतो तो मला भगवंत अभंगाई म्हणतो, वव्याय म्हणतो, एवढे आपुले छंदे मनाचे आनंदे आवडीने. अशा प्रकारचं तिने कीर्तन कीर्ती गजरे त्रिलोक्य सुख सुखे सुभरे परमानंद उमरेन सुखोद्गारे तुष्टने कीर्तन कीर्ती गजरे त्रिलोक्य सुखी. आणि मग त्यानं जे भगवंताचे कीर्तीचं जे कीर्तन त्यानं सुरू केलेलं असतं ते तिन्ही लोक मग त्या कीर्तनात काय व्हायला लागतात, आनंदानं सुखी व्हायला लागतात. अशा प्रकारचं होतं. तेही सांडून या गाणे गरजो लागी अति सत्राने तुझे नाही नाही म्हणेन गाणे ऐकणे म्या माझे. आणि महाराज ते एखादा अभंग म्हणतो, एखाद्या वेळेला अभंग टाकून देतो आणि सत्राने गरजो लागे, स्वरानं गर्जना करतो, तुझे नाही तुझे नाही तुझे नाही, दुसरं काही आता या जगात राहिलेलं नाही, अशा गर्जना करतो. मीची मागाता मीची श्रोता माझे गाणे मीची तत्वता जगी मीची एकुलता द्वैताची कथा असोनी नाही. आणि मग तो काय म्हणायला लागतो, मीची गाता आता माझा श्रोता वक्ता तुझी देवा करावी ते सेवा तुझीच म्या. तो खबर आहे म्हणता, श्रोता ही तू आणि वक्ता ही आता देवा कोण आहे, तूच आहे, नाही का नाही. दुकानाचे गाय त्या गाणियात विरोनी जाय देवताची कथा असुनी नाही, देवताची कथाच राहिली नाही जगात, मी एकुलता एक राहिलो. सद्भावे भगवत परिचर्या करिता पारुष्य कर्मक्रिया अहम सोहम निर्सनिया नृत्ती हिलया जाई देते. सद्भावे भगवतचर्या भगवत परिचर्या करिता, सद्भावानं जर भगवंताची सेवा केली, भगवंताचं चिंतन केलं, भगवंताचं नामस्मरण केलं, पारुष्य कर्मक्रिया कोणत्याच कर्माची क्रिया त्याच्या जवळ राहत नाही, लांब जातात सगळ्या कर्मक्रिया पारुषिक. खबर आहे त्याच्यात म्हणतात ना,
उरला संबंध एकी नामी. झाला प्रेत रूप शरीराचा भाव लक्ष याला ठाव स्मशानीचा रडती रडती रात्रंदिवस काम करू माया संबंध एकेशी उरला नामी. त्याच्या पुढचा त्याचे कुठलं त्या दोन तीन अभंग एका याचे शेतते त्याचे संबंध एकेशी म्हणजे कर्माशी माझी फारकत झाली त्याच्या मागचा असेल. आणि संबंध कोणाशी उरलाय फक्त एके नामी. अशा प्रकारे सद्भावे माझे गाणी मिची तत्व सद्भावे भगवतचर्या करिता परुष कर्म क्रिया अहम सोहम निर्सोनिया वृत्ती लया जाय. आणि मग तिथं शेवटी अहमही नाही सोहमही नाही मी तू पण जाऊ दे दुरी एकची घोंगडे पांघरू हरी. अशी वृत्तीही तिथं लयाला जाते आणि मग तो त्या स्वरूपाशी एकरूप होतो. कुळांजळी तिळ नाम रूपासी नाही शरीर ज्याचे त्याशी समर्पिले त्याच प्रकरणात येते. त्याच प्रकरणात दिली कुळांजली तिळ नामरूपाशी शरीर ज्याचे त्याशी समर्पिले. योम सप्रेम भक्ती संभ्रमू तेने निर्शेष साधन भ्रमू ते निश्चय भवभ्रमू वाचा शिव भ्रमू इंद्रिया होय. आणि मग काय होतं सद्भावे झालं योम सप्रेम भक्ती संभ्रमू. असा भक्तीचा संभ्रम म्हणजे क्रिया केली तेने निर्शेष साधन श्रमू. आणि महाराज साधकाला जे भक्तीत श्रम झालेले असतात ते हे स्थिती प्राप्त झाल्यावर सगळे श्रम काय होतात निघून जातात. मागील परिहार पुढे नाही शीन झाली या दर्शन एक वेळा. फिते निशेष भवभ्रमू. मला संसाराचा जो भ्रम आहे त्याचा एक अंशही शिल्लक राहत नाही. निशेष फिते सगळ्यात धावून जात आहे का नाही. अशा प्रकारे वाचाशी उपरमू इंद्रिया वय आहे का नाही. वाचे सहित इंद्रिया उपरमू म्हणजे मागे फिरणे. बस तुका म्हणे वाचा वाहिली अनंता बोला याचे आता कामा नाही. जेथे एकना दुसरे सर्मुख ना पाठी मोरे जेथ सुखई निज सुखा माझी विरेन ते स्वरूप निर्धारी निज शिष्य होती. जेथे एकना दुसरे सर्मुख ना जिथं एक नाही आणि एक नाही म्हणून जिथं दुसरंही नाही दुसरं नाही म्हणून एक नाही. अशा प्रकारचे ज्याच्या पाठी काय नाही ज्याच्या पोटी काय नाही आहे का नाही एकच एक येतो. जेथ सुखही सुखा माझी विरे सुखही जिथं सुखामध्ये विरून जातं अशा स्वरूपाला ते शिष्य प्राप्त होतात. जे बाळाचे लळे पाळणे ही व्याधीची वेदना जाणे का शिष्याची पूर्ण बोध करणे तेथील कळवळणे सद्गुरु जाणे. आई मला लेकराचे लाड कसे पुरवावे ते आईलाच कळतं आणि शिष्याला पूर्ण कसा बोध द्यावा हे कोणाला कळतं सद्गुरु जाणे. सद्गुरुलाच ते कळतं. बालकाले वविले आलेने जे माऊली निवोदाने का शिष्य सुखाई सुखावणे हे सद्गुरु जाणे पूर्ण परिपूर्ण बोधे. लेकराच्या अंगावर अलंकार घातल्यावर जसा आईला आनंद होतो तसा शिष्याला पूर्ण बोध झाला की सद्गुरूला काय होत असतो आनंद होतो. इंद्रिय नेनती ज्याचे घर जे मना वचना अगोचर बुद्धी न कळे ज्याची मीर नाहीशी निर्विकार निज वस्तू. कोणत्या स्थितीला प्राप्त होतात ते इंद्रिय नेनती ज्याचे घर. इंद्रिय ज्याचं घर म्हणजे त्याच्या घरी पोहोचत नाही असं नाही की घर कोणी कधी ते इंद्रिय हेच माहित नाही. ते इंद्रिया किर जोगे काही होईल आहे का नाही. मनाची नथी न लगे बुद्धीची दृष्टी न रिगे ती इंद्रिया किर जोगे काही होईल. इंद्रिय तर खूप अलीकडले येतात आहे का नाही. इंद्रिय कोण्या कधी ते त्याला तेच माहित नाही. जे मना वचना अगोचर मना आणि वचनाचे हे जे काय आहे त्यांना गोचर होत नाही अगोचर आहे. अशाच प्रकारचं बुद्धी न कळे ज्याची मीर बुद्धीला सुद्धा ज्याचा ठाव ठिकाण लागला नाही अशी निर्विकार जी निज वस्तू आहे. दृष्टी दावी जे साक्षात हाती देई जे पदार्थ तैसा नव्हे का परमार्थ तो ही सद्गुरुनाथ प्रबोधनी शिष्या. दृष्टी दावी जे साक्षात आणि महाराज हाती देई जे परमार्थ तैसा नव्हे का हाती देई जे पदार्थ तैसा नव्हे का परमार्थ आहे का नाही. शिष्य गुरुला देतात महाराज परमार्थाचं अशा प्रकारचं नाथमार्गांनी वर्णन केलं की डोळ्यानं दाखवावं किंवा हातात द्यावं पदार्थ असा ती वस्तू नाही काय. म्हणून आपल्याला परमार्थात काही मिळालं असं वाटत नाही. काय मिळालं आतापर्यंत काय मिळालं
आपण पाहतो महाराज आपल्या दृष्टीनं परमार्थिकाला जे परमार्थिक आपण मागचे डोळ्यानं पाहिले आपल्या जवळचे, त्या परमार्थिक दृष्टीनं त्यांना मिळालंय का होतं ते गेलंय? होतं ते गेलं. आपल्या दृष्टीने जर पाहिलं तर मिळालं नव्हतं काहीच नाही. आपल्याला परमार्थाचं फळ म्हणजे पाहणं महाराज काहीच नव्हतं, पण हे इकडे परमार्थाला लागल्यापासून सगळं काय झाली भरभराटी सुरू झाली. म्हणजे परमार्थाचं काय मिळालं? फळ मिळालं. बाकी आता उद्धव बाबा असतील, नथुराम बाबा असतील, विश्वनाथ बाबा, हे सगळे संत, केशव बुवा महाराज, हे संत त्यांना नवीन काही मिळालं का? काय मिळालं आपल्या दृष्टीने? काय मिळालं? काहीच नाही. काहीच नाही मिळालं. काहीच नाही मिळालं आणि मिळू दिलं नाही त्यांना. नथुराम बाबाने, उद्धव बाबाने तरी काय प्रयत्न नाही, पण लोक सांगतात केशवन खूप प्रयत्न केले. म्हणजे संसाराचे प्रयत्न, हे पीक घ्यायचं, ते करायचं, ते करायचं, ते करायचं, ते करायचं, खूप प्रयत्न केले. एवढे प्रयत्न केले पण त्याचा काय झालं? त्यांना त्याच्यातून भरभराटी झालेली, अदृष्टान साथ नाही दिली. अदृष्ट म्हणजे अदृष्टानं साथ नाही दिली. बरोबर. देव भक्तालागी करून येते संसार. कोणतं म्हणा पण ते झालंच नाही. देव भक्तालागी करून येते संसार. अंगे वारावार टरबूज लावली होती. सगळंच केलं. काय केलं नाही, सगळंच केलं. पण ऐका नाही, अशा प्रकारचं आहे. बरोबर आहे का नाही? दृष्टीदायी जे साक्षात अतिदेवी जे परत मानतात, ऐसा नव्हे का पदार्थ आहे तोही स्वर्गुरार्थ बोल म्हणून असा परमार्थ म्हणजे ब्रह्म. बरं काही कर ब्रह्म मूळ स्वरूप असं काय हातात आणून देता येत नाही, डोळ्यात दाखवता येत नाही. असं अगोचर असलेलं ही जे ब्रह्म आहे, जे तत्व आहे, काय गुरुचं वाक्य, त्या तत्वाचा शिष्याला बोध करून देतात. मला शब्दातीत आहे, शब्दातीत स्वभाव आहे. स्वभावता एक कसा आहे, ज्ञानोपराय म्हणतात शब्दातीत आहे परी तेही बोलीजेल. अशा प्रकारे जे शब्दातीत आहे, माझ्या गुरुच्या कृपेने मी त्याला शब्दात आणीन. ज्ञानोपराय म्हणताय मी त्याला काय करेल? शब्दात आणीन. तुम्हाला डोळ्यानं दिसेल असं मी तुम्हाला दाखवून देईल ते ब्रह्म. ज्ञानोपरायची प्रतिज्ञा ते महाराज ते असं तत्व ते त्या शिष्याला देतात. शिष्याशी करावा या प्रबोध बोधिता सद्गुरु आगार याला की शिष्य सुखी स्वानंदन भोगी परमानंद गुरु राहो. शिष्याला बोध करण्याकरता गुरुला अगोदर तो बोध झालेलाच असतो आणि म्हणून शिष्याला तो आनंद झाला रे झाला की गुरुलाही काय होतो? त्याचा आनंद होतो. शिष्याशी आकळे रे परब्रह्म तवतो निर्षे त्याचा भ्रम त्याने सद्गुरुशी परम सुख संभ्रम उल्लाशी. शिष्याशी आकळे परब्रह्म आहे का नाही? शिष्याशी परब्रह्म आकळे. जसं जसं शिष्याच्या चित्तात ते ब्रह्म प्रगट व्हायला लागलं, त्याचं चित्त ते आकळायला लागलं, तसं तसं त्याचा संसाराचा भ्रम निवृत्त व्हायला लागतो. आहे की नाही? साधनानं ते येत राहतं, हे जात राहतं. आहे की नाही? गोळ्या खात राहिल्या की ताप जात राहते आणि तोंडाला काय ते चव येत राहते. ताप जात राहणं, तोंडाला चव येत राहणं संगत असतं ते. आणि कोण करतं? ते औषध करतं. तसं भगवान परमार्थाचं जे साधन आहे ते दोन्ही करत राहत नाही. याची निवृत्ती आणि त्याची प्राप्ती सारखी दोन्ही सारखं सगळं सुरू राहत ते. आहे का नाही? एकदम तोही भेटत नाही आणि एकदम हेही जात नाही. एकदम हे जात नसतं आणि एकदम ते येत नसतं. असं नाही एका दिवसात गेला संसार भेटला देव, असं कसं होईल? असं नसतंय. तो भेटत राहतो, हे जात राहतो. तो भेटत राहतो, हे जात राहतो. तो भेटत राहील आणि हे जात राहील. पण मग त्याची लक्षणं काय? जसं ताप जात राहिली की काल जरा जास्त ठणठण करीत होता आणि थोडं बरं राहिले, काल जरा अशक्तपणा होता, आज थोडं काय वाटलं बरं वाटले, जरा डोकं दुखायचं बरं झालंय, जरा 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 अंगाला गरमपणा काय झाला कमी. म्हणजे ज्याचे त्याला लक्षण येतात ना, काय लक्षण येतं त्याचे? की हे जायला ते भेटायले, याची आसक्ती कमी व्हायली आणि त्याचं प्रेम वाढायला लागलं. हे ज्याचं त्यांना पसत राहायचं. त्या दुसऱ्याला तर कळत नाही. महाराज आपली अंतःकरणाची स्थिती ज्याचा तो जाणतो, देव जाणतात किंवा देव मान्य संत जाणतात. तुका म्हणे करू वाटतो प्रपंच पंच रोकडे रोमांच कंठी लागले. ज्याचं त्याला कळत राहत आहे का नाही? मन जाणे पापा तुका म्हणे माय बापा. सोडविल माझा स्वामींची प्रतिज्ञा येत अशी.
केले मी का नाही मन जाणे पापा तुका म्हणे माय बापा तुकोबरा यांचा तर ठोक सिद्धांत आहे. हे माय बापा मन पापा जाणे असा त्याचा अर्थ नाही. हे माय बापा हे देवा माय बापा मन पापा जाणे असं नाही. बापा माय जाणे आणि पापा मन जाणे, दुसरा तिसरा कुठे जाणू शकत नाही. अशा प्रकारचं आहे ते का नाही. मग मला ते याचा भ्रम निघत जातो, तो आनंद येत गेला, सुख उल्हासात राहत. शौको परचक्र विभांडी तो राजा उभारी यशाची गुढी शिष्य परमानंदी गुढी तेने गुरु शिकाळी सुखावस्था. अरे शिष्याला काय ती अवस्था आनंदाची प्राप्त झाली, गुरुला किती कसा आनंद होतो. आनंद का होऊ नये. नाथ महाराज म्हणतात हा नियमच आहे. काय अरे त्या पाकिस्तानात जाऊन आपल्या यांनी बॉम्ब टाकले. आता माग पाकिस्तानात जाऊन बॉम्ब टाकले, तिकडं बॉम्ब टाकले, त्यांचे स्फोट झाले आणि झेंडा मोदी साहेबांनी उभारला. आता मोदी साहेबांनी येऊन बॉम्ब टाकले का? विजय सेवकाचा झाला की राजा जसा गुढी उभारतो तसा विजय सेवक महाराज भगवत प्राप्ती शिष्याला झाली की गुरु त्याची आनंदाची काय करतो, गुढी उभारतो. शौकोपर चक्र विभांडी तो राजा उभारी यशाची गुढी. यशाची गुढी कोण उभारी? राजा उभारी. शिष्य परमानंदी गुढी तेरी गुरुशी गाडी सुखावस्था. ऐशी शिष्य कृपेची कळवळ ज्या सद्गुरु माझे प्रबळ तेने भागवत धर्म हे सकळ शिकावे अविकळ अनन्य श्रद्धा. अशी शिष्य कृपेची कळवळ ज्या सद्गुरुशी प्रबळ, अशी शिष्याची बलवान कळवळ ज्या गुरुच्या चित्तात येईल की आपल्या शिष्याला काय भेटावं, भगवत प्राप्ती व्हावी, भगवत प्राप्ती व्हावी, त्याला ब्रह्मानंद भेटावा आहे का नाही. अशा प्रकारचं ज्यांच्याकडे ज्याच्यात तळमळ आहे शिष्यानं सुद्धा अशा गुरुकडे जाऊनच काय करावं. आता आलं ती अवघी कर्मी झाली घटस्फोटापाशी सबंध एकेशी उरला. आम्ही अवघ्या कर्माची घटस्फोट आमच्या जीवनात झाले का नाही. भागवत धर्म हे सकळ शिकावे अविकळ अनन्य श्रद्धा. आणि अशी तळमळ ज्या गुरुच्या अंतःकरणात आहे त्या गुरुकडं मला आता हे सगळं कलियुगाच्या काळाने बदललंय सगळं. 2 वर्ष तरी एखाद्या आपण संस्थेत पोराला टाकलं, तो जर महात्मा असला आणि त्यात जर ज्ञानेश्वरी पाठ गाथा पाठ अमक डमक वगैरे शिकवायला लावलं आणि गावाकडे आलं तर काय शिकला रे, ज्ञानेश्वरी पाठ करायला. नाही कीर्तन येत आहे का? नाही येत. बदलते. त्या गुरुला मान नाही. आणि त्या नाशिक जिल्ह्यात एक महाराज आहेत, त्यांचं नाव आठवणं मला. मी त्याचं पारायण वगैरे ऐकलं 8 दिवस आळत गेलं माऊली मंदिरात. अरे त्यांची संस्था आहे, घेत रुपया नाही, पण त्यांची संस्था अशी आहे की ज्ञानेश्वरी पाठ फक्त करून घेतात. ज्ञानेश्वरी पाठ, दुसरं काही नाही. भजन नाही, कीर्तन नाही, पकवाद नाही. ज्ञानेश्वरीचं चिंतन, एका शब्दाचा अर्थ ते, आणि ते पूर्ण ज्ञानेश्वरी काय करतात, दररोजच्या 10व्या 5व्या असं त्यांचा नियम आहे की पूर्ण ज्ञानेश्वरी पाठ करून घेतात. 25 पोरं होती आळंदीत, त्यांच्याकडे जे होते ते 25 पोरं. मी 8 दिवस डोळ्यानं पाहिलं, सगळे पारायणात होते. एकाही पुढे ज्ञानेश्वरी नव्हती. त्या महात्म्या पुढे नाही आणि त्या 25 विद्यार्थ्या पुढेही नाही, ज्ञानेश्वरी नाही पुढे. हरिपाठासारखं दन 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 चालू. अभ्यासी न तो कोणती काही नाही. आपल्याला अवघड वाटते कारण आपण त्याचा काय करत नाही, अभ्यास करत नाही. अभ्यास काय ते काय म्हणजे असं अभ्यासन होत नाही असं काहीच नाही. असं काय त्यात काय अवघड थोडंच आहे. अभ्यासानं होत नाही असं काहीच नाही. पण आपण आपलं दुसरं काहीतरी निघतो, सोडून देतो, हे करतो. आता कुठं हे नाही म्हणजे त्याच्यामुळे सांगतो आम्ही या कोरोनाच्या काळात मला 6 अध्याय लोक आपल्या ज्ञानेश्वरीचं काम होतं का, पहिल्या अध्यापासून 6व्या अध्याय. तिथून पुढचं काय नाही. कोरोना संपला, इकडे कीर्तनाला तिकडे दांगून पुढचं राहील. नाही तर 6व्या अध्याय लोक आजही जर त्याचं कीर्तनाला जाताना त्याने दन 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 वाटून पारायण करत चालायचं. ते काय विशेष नाही. पण मग तिथं कोणाचं आपला विषय कोणता चाललाय की तिथं जाणं काय नाही, झालं कोणी गोर ज्ञानेश्वरी पाठ केली काय म्हणजे शिकावे अविकळ. अशाच गुरुजवळ जाऊन महाराज अनन्य श्रद्धेनं काय करावं म्हणतात, शिकावं. जो काय करेल आपल्या मूळ स्वरूपाची प्राप्ती करून देईल त्या गुरुकडं.
ऐशी भागवत धर्मस्थिती शरण जाऊनी सद्गुरुप्रती अभ्यासावी भगवत भक्ती तै मायेची शक्ती बाधू न शके ऐशी भागवत धर्मस्थिती आणि अशी भागवत धर्माची स्थिती आहे शरण जाऊनी सद्गुरुप्रती अभ्यासावी भगवत भक्ती कशाचा अभ्यास करावा सद्गुरु जवळ जाऊन भगवत भक्ती अभ्यासावी भगवंताची भक्ती कशी करावी तिचा अभ्यास करावा तै मायेची शक्ती बाधू न शके तर त्या भक्ताला मायेची शक्ती बाधा करत नाही शिकावं लागते भक्ती काय शिकायची गरज भक्ती शिकावं लागते मला भक्ती जर नाही शिकली तर भक्तीनं होणारं पुण्य कुणीकडे निघून जातं पुण्य विकता येतं पुण्य खर्च होतं पुण्य संपत पुण्याचा नाश होतो पुण्य विकताही येतं पुण्य विकराते मातेचे गमन तुकोबराय म्हणतात पुण्य विकता येतं म्हणजे त्या अर्थी विकरा म्हटले त्या अर्थी पुण्य विकता येतं पुण्य खर्चही होतं विकणं वेगळं आणि खर्च होणं वेगळं पुण्य खर्चही होतं आहे का नाही महाराज अशा प्रकारे पुण्य खर्चही नाही केलं विकलंही नाही तरी भक्तीचं पुण्य निष्फळही जातं बिनकामी वाया जातं जसं कणकीच्या वरी टाकली नळे असले तर मग ती कशात जाते नळेनच जाते तसं द्वेषाचा नळा असेल निंदेचा नळा असेल कपटाचा नळा असेल आहे का नाही या सगळ्या नळ्यात ती अहंकाराचा नळा असेल तर या नळ्यात ती भक्तीचं पुण्य काय होतं काय तुकोबरायचं प्रमाणाचे दंभे कीर्ती पोट भरे मानी जन स्वहित कारण नव्हे काही म्हणून नकरे दंबाचा सायास शांती राहे बहुवस जीवेशवी सुगंध रस नकरे आळस रामनामी दंबाने वगैरे जाते एखाद्याला आशीर्वाद दिला तर पुण्य खर्च होतं एखाद्याला शाप जरी दिला तर पुण्य काय होतं खर्च होतं पुण्य विकता येतं विकणं म्हणजे आपण केलेल्या भक्तीच्या बदल्यात विषय चिंतन करून विषय प्राप्त करून घेणं हे पुण्याच्या रांधवणी रस सोयनिकी करोनिया मोले विकी तैसा भोगासाठी अविवेकी धाडीती धर्मू मग ज्ञानोबराय म्हणतात तसा भोगासाठी तो घालणं अशा प्रकारे आणि सद्गुरु करतात हे कोण करतात सद्गुरु करतात राजेंद्रदास महाराज साधक स्थितीत सद्गुरु जर नसेल तर काय होते पण राजेंद्रदास महाराज साधक स्थितीत होते आणि साधक स्थितीत असताना त्यांचे गुरु पहाडी बाबा एक दिवस बसले ते दिवसभर लिंबाच्या झाडाखाली बसले राहायचे 125 वर्ष जगले ते पहाडी बाबा आता 2003 ला 4 ला काहीतरी गेले तर त्यांनी सांगितलं सहज त्यांनी सांगितलं एक अशी क्रिया आहे म्हणे की काय सिद्धी मिळवता येते आणि तिची सिद्धी प्राप्त कशी करावी ते सांगितलं माती आणायची राजेंद्रदास महाराजांनी सुद्धा ते सांगितलं माती आणायची मातीचा गोळा बनवायचा अमक्या पद्धतीचं अनुष्ठान करायचं आणि ते अनुष्ठान करून तो मातीचा गोळा सिद्ध करायचा ते अनुष्ठानही त्यांनी वेगळ्या वेगळ्या प्रकारे सांगितलं ते सिद्ध करायचं आणि सिद्ध करून तो मातीचा खडा जवळ ठेवायचा जवळ ठेवल्यानंतर काय करायचं की आता चौकड पाणी पडायला आहे आणि इथं नाही पडू द्यायचं असं चिंतन करायचं की जेवढ्या जाग्यात चिंतन केलं तेवढ्या जाग्यात पडणार नाही तिथं पाडायचा तिथंच पाडायचा वायू थांबवायचा वायू सुटायचा असं ते म्हणजे पंचमहाभूतावर त्याची काय सत्ता असं होतं ते म्हणले मी 3 दिवस ते साधन केलं ते सिद्ध केलं आणि सिद्ध केल्यावर गुरुकडे गेलो गुरुनं सांगितलं हे सिद्धीच्या नादी लागला आता तुला भक्ती भेटणार वगैरे वगैरे शिव्या दिल्या आणि सिद्ध केलेलं साधन काय करायला लावलं फेकून द्यायला लावलं त्यांनी सांगितलं बाबा तुम्हीच म्हणले हे करा तुम्हीच म्हणले ते म्हणले मी तुझी परीक्षा पाहिली अरे तुला जर नसता चांगला सद्गुरू भेटला तर तू सिद्धीच्याच नादात काय गेला असता वाहत गेला असता तसं सद्गुरूपाशी भक्ती शिकावी आम्ही कुठे शिकावी गाथा ज्ञानेश्वरी आपले सद्गुरू येतं बरोबर आपल्याला वेळोवेळी सावध करतात म्हणून तर पारायण करायचे म्हणून तर चिंतन करायचं ज्ञानोबराय नाथभागवत सावध करतात आपल्याला पण मायेची शक्ती बाधू न शके माया वेदशास्त्र अनावर ब्रह्मादिका ते दुस्तर ते सुखेदर्ती भगवतपुराण हरिनाम मात्र स्मरणार्थे माया वेदशास्त्र अनावर वेदशास्त्रालाही मायेचं वर्णन करता आलं नाही ब्रह्मादिक देवाला तरुण जाणं दुस्तर आहे अशी माया भगवत भक्त सुखेदर्ती भगवंताचे भक्त काय होता येत एकच लीला तरले जे सर्व भावे तया हैरीच तळी सरले माया जळ मायेचं जळ त्यांना अलीकडच
अशा प्रकारचं हरिनाम मात्र स्मरणार, ते फक्त हरीच्या नामानं स्मरणार. हरिनामाच्या गजरा पुढे माया पळे लवड सवडे, याला की तरुण पाव घडेन सुख सुरवाडे हरिभक्ता. हरिनामाच्या गजरा पुढे माया पळे लवड सवडे, ओ चिंग चिंग चिंगाट पळती माया. हरीचं नाम गजर झाला रे झाला की लवड सवडे, तुम्ही ठोकून माया काय होते पळते. मला आता तिसरा अध्याय चालू आहे, मोठाले अध्याय इथं. आतापर्यंत पहिला दुसरा आणि तिसरा अध्यायापर्यंत 600 ओव्या झाल्या. नामाचं महत्व किती वेळेस आलं, किती वेळेस आलं असेल? एकदा, दोनदा, तीनदा? अरे महाराज, मला तर वाटतंय आतापर्यंत वेगळे वेगळे वर्णन कशाचं आहे? नामाचंच आहे, नामाचंच वर्णन आहे, नामाचंच वर्णन आहे. म्हणजे बघा, तुम्ही हे भगवंतानं सांगितलेलं भागवत आहे. नाथ महाराजांनी जरी याची टीका केलेली असली, विस्तार केलेला असला, तरी मूळ ग्रंथ कोणता आहे? हा भगवंतानं सांगितलेला आहे, व्यासाचा ग्रंथ आहे. म्हणजे महाराज सगळ्यात श्रेष्ठत्व कोण्याही ग्रंथात कशाला दिलेले? नामाला दिलेले, नामाला दिलेले. हा आहेच नाम त्या तोला मोलाचं. आणि परत नारायणाची माया, हरिनामाच्या गजरा पुढे माया पळे लवड सवडे, याला की तरुण पाव घडेन सुख सुरवाडे हरिभक्ता. म्हणून तर भक्ताचा सहज तरण होतं, सहज तरून जातात. तरण्याचा उपायच नाम आहे. आणि नुसतं नाम नाही महाराज, सुख सुरवाडे हरिभक्ता. काय प्राप्त होतं हरिभक्ताला? सुख प्राप्त होतं. परत नारायणाची माया, बसता नारायणाच्या पाया, सुखेची तरी जगाराया, त्या भजन उपाया सांगितले. महाराज श्रेष्ठात श्रेष्ठ असलेला भगवंत, आणि त्या भगवंताची ही माया, त्याच्या पायाचं सेवा केली, त्याचं नामस्मरण केलं की सहज काय होता येते? तरुण जाता येते. माया तरणोपाय स्थिती राया तुला पुशली होती, जर ती मुख्य भगवत भक्तींदा निश्चित नुकुणाचा राजा. तू विचारलं होतं की माया तरुण जाण्याचा उपाय काय आहे, तर त्या अर्थीचं उत्तर सांगितलं तुला. आणि निश्चित जाण काय? भगवत भक्ती जाण निश्चिती. तरुण जाण्याला एकच एक साधन आहे, ते कोणतं? भगवत भक्ती. भक्तिपाशी नित्य तृप्ती, भक्तिपाशी नित्य मुक्ती, भक्तिपाशी भगवत प्राप्ती माया निवृत्ती हरिभजने. भक्तिपाशी नित्य तृप्ती, भक्तिपाशी नित्य तृप्ती, कधीच तृप्ती नाही, नित्य तृप्ती भक्तिपाशी. आपल्या भक्तिपाशी नित्य तृप्ती, आणि त्या भक्तिपाशी नित्य तृप्ती. तुकोबराय म्हणतात, मला भजन पार करतो, याच अर्थाचं प्रमाणे भजन पार करतो. पण कोणतं भजन? तुका म्हणे जेने राहे समाधान, ऐसे ते भजन पार पावी. ते ऐसे भजन पार पावी, जेने भजने समाधान राही. त्याचा अर्थ काय? भजन करताना ज्याचं चित्त समाधान राहतं, एक निष्ठ भजनाची इच्छा धरून राहतं, असं भजन पार करतं. नाही तर भजन देवाचं, इच्छा संसाराच्या, ते भजन पार करत नाही. भजन ते उंगळवाने नरका जाणे चुके ना. तुका म्हणे मागे पाय तया जाय तळाशी भूत व्हावं लागतं. तुकोबाराय म्हणतात भजन करून सुद्धा अशा प्रकारे. म्हणून बघा परत सुखे तरी जगा माया करून पाहिजे. भक्तिपाशी नित्य तृप्ती, भक्तिपाशी नित्य मुक्ती. सगळ्या मुक्त्या कुठे येतात? भक्तीजवळ. भक्तिपाशी भगवत प्राप्ती माया निवृत्ती हरिभजने. भक्तीजवळ भगवंताची प्राप्ती, भगवत प्राप्ती भक्तीजवळच आहे. आणि माया निवृत्त ही कुठ कशाने होते? देवाच्या भजनानं होते. हरिनाम भजन कल्लोळे, माया जीवित्व घेऊन पळे, भक्त तरती बाळे बोळे, हरी भजन पळे महामाया. हरिनाम भजन कल्लोळे, हरीच्या नामाच्या भजनाचा कल्लोळ केला रे केला. माया जीवित्व, माया वाटत मूर्ती आला, जीवच घेऊन पळाली. भक्त तरती बाळे बोळे, आणि बाळे बोळे भक्त गाठाची साबळे, त्यांचे प्रेम आवडे. बाळे बोळे, बाळे बोळे, बाळे बोळे. भोळा साळा माणूस हो म्हणतात. भोळे साळेच पाहिजे. भोळा साळा कोणता? जुनी चप्पल आम्ही नवी घेऊन गेला, त्या ध्यान राहत नाही. भोळा साळा येतो, भोळा साळा नाही. भोळा कशाला म्हणतात? भोळा तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कडे काळा. किंवा दुसरे करायचं प्रमाणे काय? विष्णुदासा साजे माझी भक्ती भोळी, भक्ती भोळी, तुम्ही भोळे, तुमचा देव आहे भोळा. भोळे भाव एक हे
तुकोबारायचे तिन्ही प्रमाणे आम्ही भोळे, आमची भक्ती भोळी आणि आमचा देव एक आहे भोळा. भोळे भाविक हे जुनाट चांगले, आमचा देव भोळा, माझी भक्ती भोळी, ही भक्ती भोळी, आमचं साधन भोळ आणि आम्ही भोळे भाविक काय आहोत हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाशी अभिमानी अशी. भोळे शब्दाचा अर्थ भोळे 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 शब्दाचा अर्थ कोशात असा केलाय, एकदा दिलेला शब्द जो प्राण गेला तरी मोडत नाही त्याचं नाव भोळा. भोळा म्हणजे जो तरी एकीकडे शर्ट तिकडं चप्पल भरलेली आणि तसाच पंक्तीला आला म्हणजे वाचायला उठ दुसरा मला बाळा नाही जाऊ दे. तो बाळा नाही ते येडपटी ते बळ बाळा नसते, ते येडपट असते. तसा बाळा नसतो. महाराज एकदा दिलेला शब्द प्राण केला तरी मोडत नाही त्याचं नाव भोळा. तुकोबारायांनी तीनदा भोळा वापरले. तुकोबाराय म्हणतात आम्ही एकदा आता निश्चय केलाय, एकदा शब्द दिलाय, देह देवाला दिला पुन्हा आम्ही गेलो तरी आमचा शब्द बदलणार नाही म्हणून आम्ही भोळे. देह दिला देवा आम्ही गेलो त्याला आम्ही आता माग पुन्हा फिरणार नाही. रणे निगता असुर न पाहे माघारे ऐशा मज धीरे राखे देवा. आता पुन्हा माग पाहणार नाही म्हणून आम्ही भोळे. आमचा देव भोळा कारण आमच्या देवानं हाची ने माता न फिरे माघारी. आमचा देव भोळा कारण आमच्या देवानं शब्द दिलाय काय, यशामहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामीन चिराकार्थ मय्या वेचित चेतसाम. जो मद होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण. याला जे शरणागता शरण्य मीची एको म्हणून प्राण गेला तरी आमचा देव हा शब्द बदलत नाही म्हणून आमचा देव भोळा आणि आमचं साधनही बोल का आमच्या साधनाचाही शब्द दिला आमच्या साधनानं की भक्तिरूपी साधनानं ती भगवत प्राप्ती करून दे आणि भक्ती तो शब्द बदलत नाही म्हणून आमचं साधनही काय बोल आणि असा भोळा जिंकू जाणे कळी का. एकदा दिलेला शब्द जो प्राण गेला तरी मोडत नाही. भीष्म प्रतिज्ञा ज्यांची असते त्याला काय म्हणतात भोळा. तो जिंकू जाणे कळी काळा. आपलं वाटलं भोळा साला तो भोळा साला नाही. बराचे भोळे साळे रे हुशार राहते तर ते का भोळे राहते का. भोळीवेचे लेणे विष्णुदासा साजे तर तिथे भोळीवेचे लेणे हे जे भोळीवेचा अलंकार घातलेला असतो ना आपण अंगावर तो भोळेपणाचा नाही, तो भोळेपणाचा आव आणून डाव साधण्याचा चतुरपणाचे तो आपल्याकडे मनाचे येडा बनून कुठे काही झालं की आम्हाला काय ध्यान राहते का बाबा. माया तर नो पाहिजे स्थिती झालं. महाराज करता नारायणाची भक्ती हरिनाम म्हणजे भजन कळले माया भक्त तरती बाळे बोले भक्त तरती. महाराज मग त्याला वेदाचा अध्ययन नको, त्याला काही हरिपाठ नसला तर चालतो, त्याला ज्ञानेश्वरी पाठ काय नाही, फक्त एकदा देवाच्या नावावर विश्वास ठेवून रात्रंदिवस देवाचं काय घेतलेला पाहिजे नाम. हरी भजन बळे महामाया तरे बळे करिता नारायणाची भक्ती निज भक्त सुखे माया करती. ते नारायणाची मुख्य स्थिती सोयी चक्रवर्ती पुसतू न नारायणाची भक्ती करता सुखे माया करते. त्या देवाची भक्ती केल्यावर सुखानं भक्त माया करून जातात. तर नारायणाची मुख्य स्थिती कशी आहे. आता ती स्थिती राजाने काय केलेली आहे विचारलेली आहे. सर्वाभूती भगवत भाव हा मुख्य माया तरणो पाव ऐकोनी सुखावळा रावंतीने आनंदे पाहावो परब्रह्म कुशे. सर्वाभूती भगवत भाव हा मुख्य माया करून जाण्याचा मुख्य जर उपाय काय असेल तर सर्वाभूती पाहे आणि हीच भक्ती आहे खरी. सर्वाभूती पाहे एक वासुदेव कुसोनिया ठाव अहंतेचा. अशा प्रकारे राजाला आनंद झाला आणि त्या आनंदानं राजाने त्या परब्रह्माचं स्वरूप विचारलं. करता नारायणाची भक्ती उत्तम भक्त माया करती. ते नारायणाची निज स्थिती साक्षेपेन नृपती कुसतो. ज्या नारायणाची भक्ती केल्यावर भक्त काय उत्तम भक्त माया करती श्रेष्ठ भक्त. आता तिथं भाळे गोळे म्हटले पुन्हा इथं उत्तम म्हणले म्हणजे कसं पुन्हा एकाच जागी एकाच याच्यातून उत्तम भक्त आणि तिथं भाळे गोळे म्हणले तर भाळे गोळे शब्दाचा अर्थ ते झाला आपला आहे का नाही. आणि मग इथं उत्तम कसं तर त्या मला साधनावर दृढ राहणारे श्रेष्ठ भक्त. पुन्हा कसली परिस्थिती आली तरी साधनावर न ढळणारे भक्त हे माया करती आहे का नाही. अशा प्रकारचे ते नारायणाची नारायणाची स्थिती काय आहे ते सांगतायत.
ब्रह्म परमात्मा नारायण वस्तुशीच मन निदान ती वस्तुनिष्ठा परिपूर्ण राया आपण पुसतो. ब्रह्म परमात्मा नारायण हे एकाच वस्तूचे सगळे काय येतात? नाव येतात. एकाच वस्तूचे नाव अनेक जरी असले तरी ते तत्व अनेक नाही, आहे का नाही? अनंत म्हणती माझी या स्वामी ते अनंत गुण त्याचे म्हणून कृपा म्हणे जे जे बोला ते साजे या विठ्ठला. अशा प्रकारे त्या ब्रह्माची मूळ स्थिती काय आहे? सकळा माझे अधिष्ठान सबाह्य ज्याचे परिपूर्ण त्या स्वरूपात नारायण स्वय वेदज्ञ सकळा माझे अधिष्ठान सबाह्य ज्याचे परिपूर्ण सगळ्यामध्ये ज्याचा वास्तव्य आहे, सगळ्याच्या अंतःकरणामध्ये जो राहतो, सगळ्यामुळे जे जगतात अशा स्वरूपाला नारायण असं वेद म्हणतो. नार आणि आयन, नार शब्दाचा अर्थ होतो अंतःकरण आणि आयन शब्दाचा अर्थ होतो स्थान. सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये राहण्याचं स्थान ज्याचं तो राहतो आणि म्हणून तो काय आहे? नारायण. सगळ्याचं अंतःकरण हे ज्याचं राहण्याचं स्थान म्हणून तो नार आयन नारायण असं बोलतात. तो माहेश्वर ज्ञाननिधी भाग्य जोडले ती त्रिशुद्धी तुमच्या वचनामृते बोधिना बुद्धी उपजना. राजाने सांगितलं, हे महा ऋषीश्वर तुमच्यासारखे ज्ञानी महात्मे भाग्यानं प्राप्त झाले, आहे का नाही? इतरी संत महात्मे कशाने प्राप्त होतात? भाग्यानं प्राप्त होतात, आहे का नाही? तुमच्या वचनरूपी अमृताचा जो बोध आहे त्यात अहम बुद्धी उपजना, अहंकाराची बुद्धी, अहम देह तादात्म्याची बुद्धी निर्माण होत नाही. तुमच्या वचनोक्ती वसंतली स्वानंद स्फूर्ती लांचावली चित्तवृत्ती श्रवणे तृप्ती कदा न मानी. तुमचं तोंडातून निघणारं जे वचन आहे ना, वसंतली स्वानंद स्फूर्ती स्वानंदाची जे आठवण आहे, स्फूर्ती आहे, ते स्फुरण आहे, ते वसंडून वाहायला लागलं. हात आनंद नाही मावायला लागला की तो कुठे येतो? देहावर येतो. महाराज विषयाचा सुद्धा जर खूप विषय अनुकूल एखादा झाला, खूप दिवसाची इच्छा असली तर ती हात मावत नाही. मग सांगावेशी ह्याची वाटी जे जे भेटीत आहे अशी पुसावेशी नाही. स्वाभाविक काहीतरी सांगावेशी ह्याची वाटी जो भेटेल त्याला, जो भेटेल त्याला तेच सांगावं वाटतं त्याला, ठीक आहे? अशा प्रकारे ते आत मावत नाही. तसं भगवत प्राप्त महाराज ब्रह्मानंद हे आत मावत नाही, मग तो शरीरावर वसंडून व्हायला लागतो. अशा प्रकारे तुम्हाला ज्ञाननिधी तुमची वचनोक्ती वसंडले स्वानंद स्फूर्ती लालचावली चित्तवृत्ती, चित्तवृत्ती श्रवणे लालचावली, पुन्हा चित्ताला श्रवण करावं वाटतं. ऐकून या राया श्रेष्ठ प्रश्न प्रबुद्धा दाखवता पिपलायन तो बोलावाय आपण स्वानंदी पूर्ण सरसावला. आता पहिलं राजाच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर हरी या महात्म्यानं दिलं होतं, दुसरं उत्तर प्रबुद्ध नावाच्या महात्म्यानं दिलं होतं. आता तिसरा नंबरचा पिपलायन हा महात्मा याचं काय देतोय? उत्तर देत आहे की ज्या हरीच्या नामानं माया तरुण जाता येते त्या हरीचं स्वरूप काय आहे, तो कसा आहे, त्याची स्थिती ते देत आहे. अगर ज्याची उत्पत्ती ज्याची अंगी स्थितीशी स्थिती ज्याची प्रलय शक्ती ऐसा तो त्रिजुगती मुख्य हेतू. कसा आहे तो? ज्याची उपजी उत्पत्ती, ज्याच्यामुळं या विश्वाची उत्पत्ती होते, ज्याच्या अंगाच्याच बळानं ती स्थिती असते आणि ज्याच्यामुळेच काय होतो? सगळा प्रलय होतो. उत्पत्ती स्थिती आणि प्रलय ज्याच्यापासून विश्वाची उत्पत्ती, ज्याच्यामुळे रक्षण आणि ज्याच्याच योगानं काय होतो? पुन्हा नाश होतो. अशा प्रकारचा या परी जो जगाचा हेतू स्वय सत्ता हेतू रहितो सच्चिदानंद सतो देतो तो दानजिच्छितो नारायण. अशा प्रकारे याप्रमाणे जो जगाचा मूळ हेतू आहे, हेतू म्हणजे कारण, जगाचं मूळ जो कारण आहे, हेतू आहे, जगात सगळी सत्ता त्याचीच आहे. जो सच्चिदानंद आहे, जो सतत आहे, जो सदोदित आहे, तो नारायण जाण. त्याला काय म्हणतो? नारायण. जेवी साहेब प्रार्थ मध्यान्न ते काळी आलिप्त गगन तेवी उत्पत्ती स्थिती प्रलय जाणून आलिप्त नारायण परमात्मा. जगाच्या उत्पत्तीने त्याची उत्पत्ती नाही, जगाच्या स्थितीने त्याची स्थिती नाही आणि जगाच्या नाशाने त्याचा नाश नाही. जगाची उत्पत्ती होते, स्थिती होते, ना त्याच्या मूळ होते, त्याचं काही बिघडत नाही. त्याच्या मूळ होते, त्याचं काही बिघडत नाही. प्रमाण मी ते दिवशी वाचलं, प्रमाण की दोरीवर साप भासला का नाही? दोरीवर साप भासला, दोरीवर साप. पण ज्या दोरीवर साप भासला ती दोरी विषारी होते का? असू द्या ना, भासला तर भासला,
पण दोरी विषारी होत नाही. तसं याच्या सत्तेनंच याच्यावर जगत भासलं, पण जगताचा कोणताही गुण दोष याला लागत नाही. त्यात तो नाही फरक पडत, त्याचा काही फरक पडत नाही. गोवी एका प्रमाणे मी ते आता वाचलं मला वाटलं पुन्हा अर्थ असेल. पैसे जाणी जेणे जाणी तरी तो सुटला का 5 मिनिटात सुटणार आहे तो. पैसे जेणे जाणी तरी तो सुटला का. उत्पत्ती प्रलय वाद्यानं म्हणशी कोण ते येत ते चार त्याचा दृष्टांत स्पृहत अवधारी. आता मग उत्पत्ती काय, स्थिती काय, प्रलय काय, अशा प्रकारचं कोण उत्पत्ती स्थिती प्रलय कोणाची होते काय होतं याचा दृष्टांत सांगतो. ते आहे जागृती स्वप्नान सुषुप्ती तिन्ही व्यापुनी समाधी परती ज्याची साक्षीत्वे स्फुरती तोच जाण निश्चिती नारायण. जागृती स्वप्न आणि सुषुप्ती या 3 अवस्था, पण याच्या पलीकडे एक अवस्था आहे. जागृती स्वप्न आणि सुषुप्तीच्याही पलीकडे एक अवस्था आहे, ती व्यापुनी त्या तिन्ही अवस्थेला व्यापून समाधी परती. तिन्हीच्या पुढे समाधी आणि समाधीच्या पुढेही काय जो आहे अशा प्रकारचा परती ज्याचे साक्षीत्वे स्फुरती तो जाण निश्चिती नारायण आहे का नाही. आणि अशा प्रकारचा निश्चय तो नारायण आहे असं तू जाण. जागृतीचे जाणपण, स्वप्नाचे मिथ्याभान, सुषुप्तीचा साक्षी पूर्ण तो नारायण निश्चित आहे का नाही. जागृतीचे जागेपण, जागृतीचं ज्ञान ज्याच्यामुळे होतं, सुषुप्तीचं जो साक्षी राहतो आणि स्वप्नाचे मिथ्या भान त्याच्यामुळे स्वप्न मिथ्या आहे. हे भानही कुणामुळे होतं, त्याच्यामुळेच होतं. तो निघून गेल्यावर स्वप्नाचं भान नाही, जागृतीचं नाही, सुषुप्तीचं नाही, अशा प्रकारचं. एवं परमात्मा परम ज्योती आत्मा हृदय त्रिजगती त्याते नारायण म्हणतील जाणण्याची रूप असा परमात्मा जो आहे सगळ्यांच्या आत असलेली जी अंतर्ज्योत आहे सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे त्याला नारायण असं म्हणतात. ऐसे सांगता ब्रह्मस्फूर्ती अगम्य वाटेल ब्रह्म प्राप्ती सहजे ब्रह्म हातोडी हाती नाही का ती उपपत्ती सांगेन. असं सांगितल्यानंतर ऐका नाही ब्रह्मप्राप्ती अगम्य वाटेल, तिन्ही अवस्थेच्या पलीकड मायेच्या जो आहे का नाही उत्पत्ती स्थितीचाही ज्याला काही संबंध येत नाही, मग अवघड वाटेल ते ब्रह्म प्राप्त करून घेण्याची सोपी युक्ती सांगतो. काय आहे ते आहे तरी परमात्मा ब्रह्मपूर्ण तुझे हृदय नांदी आपण ज्याचे मन बुद्धी प्राण आणि इंद्रिय जाणून त्यातून लांब नाही तो हृदयात आहे तैसा हृदयामध्ये मी उत्पत्ती स्थितीच्याही बाहेर पलीकड मायेच्याही पलीकड आहे का नाही आणि परापश्यंतामध्ये मग वैखरीच्याही कुडकुडू असं म्हणलं लैलाम गेला तो लैलाम नाही सगळ्याच्या हृदयात आहे. देव लांब थोडाच सगळ्याच्या आतमध्ये आहे का नाही. तुका म्हणे गुरु सांगतो पालझाडी आहे परी तो जवळी आहे. जिजाबाई विचारला असेल पंढरपूरला कुठे तुमचा देव सांगतो लोकांना तिकडे बाहेर जावा म्हणून खरं तो कुठे आहे पालझाडी. म्हणजे लोकांना पटत नसतंय ते म्हणून सांगावं लागतंय लांब असं त्याचा अर्थ. म्हणजे असा त्याचा अर्थ नाही. अरे जर जगत झालंच नाही तर मग जगत संतांनी मान्य कसं केलं तर आपल्याला मान्य आहे म्हणून त्यांनी मान्य केलं. कारण आपल्याला जर नाहीच म्हणून आपल्याला खोटं वाटत मग मान्य करायचं. मान्य करून आपल्या कामाचं नाही बुवा ते असं ते बुवा नशिवंत आहे असं हळूहळू करून त्याच्यातून बाहेर काढायचा तो मार्ग संतांनी केला. अशा प्रकारे हृदयात येते आहे का नाही. त्याच्यामुळे मन बुद्धी प्राण सगळे इंद्रिय सगळे व्यवहार करतात. त्याच्यामुळे नैने तेजे देखणे रचना देणे स्वदेचा प्रदाने श्रवणे देणे अवधाने शब्द त्याने प्रबोधते. अरे डोळे त्याच्यामुळे पाहतात, जीभ त्याच्यामुळे रसाचा आनंद घेते, कान त्याच्यामुळे ऐकतात आहे का नाही. त्याने अहंकार अंभाव त्यानेची मनाशी मंतव्य त्यानेशी चित्ताशी चित्तव्य बुद्धीशी बोधव्य त्याने प्रबोध. अहंकाराला हे अहम म्हणून कोणामुळे जागृती आहे त्याच्यामुळेच आहे. मनात मेल्यावर ते चैतन्य निघून गेलं की देहाला कशाचा अहंकार आलाय. मूर्त्या लाख मारावरती डोळे वाचून पाहत का तेव्हा निघून गेला त्याच्यामुळे ते सगळं ते येण्याशी मनाशी मंतव्य मन फिरत त्याच्यामुळं त्याच्यात सत्तेनं चित्ताचं जे चेतनता आहे त्याच्यामुळेच आहे. आणि बुद्धीला जाणण्याची शक्ती कोणामुळे आहे त्याच्यामुळेच आहे. तेने जड देह सचेतन तेनेची कळे मृदू कठीण तेनेची चरणाच्या ठाई गमन करी कर ग्रहण त्याची सत्ता. तेने जड देह सचेतन जड असलेला देह चेतन कोणामुळे त्याच्यामुळे त्याच्यामुळेच कठीण आणि मृदू कळतं. त्याच्यामुळेच पाय चालण्याची क्रिया करतात. त्याच्यामुळेच हात घेण्या देण्याची काय करतात
क्रिया करतात चैतन्याची सोबत सोबत असे त्याच्यामुळे सगळं त्याच्याने प्राण परिचरती त्याच्याने निमिषोनिमिष स्फूर्ती त्याच्या आनंद रेसस्थितीने आनंद उपस्थिती भोगेती प्राणी त्याच्याने प्राण परिचरती त्याच्यामुळे प्राण परिचरण फिरण्याचं काम करतात ऐका नाही पण प्राण श्वास आत बाहेर करतात किंवा 10 प्राण शरीरात जे कार्य करतात ती कोणामुळे करतात त्याच्यामुळे करतात त्याच्याने निमिषोनिमिष डोळ्याच्या पापण्या सुद्धा लावतात झपतात ते कोणामुळं त्याच्यामुळे काय महाराज विचित्रता आहे आपण खातो त्याच्यामुळं बोलतो त्याच्यामुळं खातो त्याचं नाही का नाही आणि आपण म्हणतो आम्ही त्याला खाऊ घातलं आमच्यामुळं तो आपण म्हणतो आम्ही किती केलं देवासाठी त्याने किती केलंय का आपण त्यासाठी केलं काय उपयोगात आहे ते अरे तेवढा हसतो आपल्याकडे कोणा तरी हसतो तो लय खरंच हसतो का जर का चॅनल बनवले वाई भेटला नवीनची वाई झाला होता नवीनची वाई ना मला बस सोयरीकच झाली होती नेमकी सोयरीक जुळली आणि फोनवरच जुळली होती आमची हे राहिलं होतं बाबुडी फोनवर आपली जुळली थोडीफार जुळली मग तू भेटला होणार मला नवीन नवीन एकमेकांना आधार दाखवता जातो सगळ्यांमध्ये राम 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 सोनी तो म्हणला ही वाई काय तुम्हाला एक काम करावं तुम्ही काय 10,000 द्या बस 10,000 द्या आता नाही ना त्याला वाटले ठीक आहे 10,000 द्या मी काय करतो तुम्हाला त्या 10,000च्या बदल्या 10,000च्या बदल्या मस्त एक 10 रुपयाचा चहा पाजतो पुन्हा पैसे वापस नाही त्या 10,000च्या बदल्यात म्हणले मी साठवलं होतं तुम्ही मला 10,000 द्या आणि मी तुम्हाला काय पाजतो 10 रुपयाचा चहा पाजतो काय म्हणेल करतो पाहुणा नेमकं सोयरी पुढे पागुटे करील का मोडून टाकील मला साधा सामान्य संसारी माणूस जर 10 रुपयाच्या चहावर 10,000 रुपये देत नाही ना तर ह्यो चतुराचा राजा आहे तू जर मग पोराचं लग्न केलं का मुलं नोकरी लावून दिली तो कुंटाला भांडारा करीन अरे वा म्हणजे त्याच्याकडून नोकरी लावून घ्यायची नोकरी कोणाकडून लावून घ्यायची त्याच्याकडून त्याला काय करायचं कुंटाला तो म्हणला तुला देऊन तुझ्या हाताकडे पाऊस तर मग मला खाता येईल लक्षात आलं का तू मला देणार मग मी हे करणार मग मग करून खाता येईल का ही कलानी त्याच्या पुढे चालत नाही हसतो तो पण ते जोपर्यंत पुण्य गाठीशी तोपर्यंत त्याला हात उचलता येत नाही म्हणून तो हसतो भारी तो हसतो शिव्या दिल्या तरी हसतोच महाराज हसतोच राग दाखवितच नाही तोंडावर शिव्या दिल्या दुर्योधनानं बांधायचा प्रयत्न केला हसूच लागला मला काय कृष्णाचं स्वरूप आहे तिथं जेव्हा नुसते हसू लागले काय बोलू लागले दुर्योधन दुःशासन शकुनी नुसता हसू लागला दुर्योधना कळल तू भीष्माचार्य म्हणजे मेला दुर्योधना तुझ्या सगळ्या कुळाचा नाश झाला धृतराष्ट्र आता एकही जगत नाही हसायला पण याच्या हसण्यातच सगळ्याचा नाश झालेला आहे असंच येते त्याच्याने प्राण परिचरते त्याच्याने निमिषण त्याच्या आनंदाने सत्य आनंद होती भोगीती त्याच्यामुळे प्राण त्याच्यामुळे डोळ्याची पापणे त्याच्यामुळे आनंदाचं स्फुरण होतं त्याला नारायण म्हणतात एवम चालक दोत्री जगती तो स्वानंदे नांदे हृदय स्थिती त्याचे नारायण म्हणतील तो निश्चिती परमात्मा जो सगळ्या तिन्ही लोकांचा चळणवळण करतो त्याला नारायण असं म्हणतात आणि तोच परमात्मा आहे ज्याच्याने मनोबुद्धी प्राण इंद्रिय विचरती संपूर्ण तो मनसी त्या अधीनंती कल्पांती दान का दान घडे उलट विचार करशील नाही तर राजा तू की मन बुद्धी प्राण इंद्रिय त्याच्यामुळे फिरतात मग तो त्या मन बुद्धी प्राण इंद्रियाच्या अधीन आहे काय असं डोक्यात आणू नको ते त्याच्या अधीन तो त्यांच्या अधीन नाही तो त्यांच्या अधीन नाही असं कधीच होत नाही आपल्या ड्रायव्हर कोण होतं काही गाडीचा ऍक्सिडेंट झाला का गाडीवरील ड्रायव्हरचा ताबा सुटला तसा इंद्रियावरील गाडीचा त्याचा ताबा कधी सुटत नाही कधी त्याला आकळत नाही ते तर जाणपणे जाणू जाशी ते जाणावे त्याचे ज्ञानशी ते ज्ञातेपणेशी ज्ञानाशी स्वरूपाशी गुण आहे जाणपणे जाणू जाशी जाणतेपणानं त्याला जर तू जाणायला जाशील तर जाणावे त्याची ज्ञानशी जे जाणायला जाशील तेच काय होशील तू ज्ञानशी म्हणजे अहम मी कोणीतरी जाणतेपणाचा अहम घेऊन त्याला जाणल्या जात नाही मग ज्ञातेपणे ज्ञानाशी स्वरूपापाशी गुण आहे मी
ज्ञानाला तिथं रिग नाही, ज्ञातेपणेशी ज्ञाना रिगू नाही. ज्ञातेपणाचा अहम धरून तिथं ज्ञानाला प्रवेश नाही. ठीक आहे नाही, स्वरूपापाशी रिगू नाही. जाणीव आणि नेणीव हे सोडवणे सर्व भाव, जे उपजे सद्भाव तर ब्रह्मस्वरूपी पाहिजे. जाणीव नेणीव वजे सांडोनिया दुरी, जाणीव शहाणीव वजे सांडोनिया दुरी. आपण वर्त तसे कर संसारी. जाणीव शहाणीव नेणीव सगळं सोडून देऊन जो शुद्ध भाव ज्याच्या अंतःकरणात शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला स्वयमेव पाविजे. तो परब्रह्म स्वतः होतो. अशा प्रकारचं पुढचं उद्याला बघूया. पुंडलिक